हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. आज आहे आमच्या प्रॅक्टिसचा शेवटचा दिवस, कारण आज आम्ही करणार आहोत स्टेजवरती परफॉर्म. तर इथे आमची डान्सचे काही छोटे छोटे व्हिडिओजची क्लिप मी ॲड केलेली आहे. कसा आमचा स्ट्रगल झाला आहे, कसा आमचा ग्रुप बनला. खूप तडजोडीने ग्रुप बनलेला आहे. आम्ही दोघी तिघीच एकमेकांना ओळखत होतो, बाकी तिघी आमच्यासाठी एकदम अननोन होत्या. पण आमची कोरिओग्राफर प्रगतीने हा ग्रुप फायनली क्रिएट केला. प्रॅक्टिस चालू झाली, सगळं काही छान झालं. पण एवढ्यावरती थांबलं नाही. गोष्ट अडकली ती आमच्या कॉस्ट्यूमवरती. कारण आम्ही एकतर डान्सच्या प्रॅक्टिसमध्ये आणि घरातल्या कामांमध्ये इतके बिझी होतो की परफॉर्मन्सला 2 दिवस का 3 दिवस आधी 4 दिवस आधी आम्ही कॉस्ट्यूम शोधायला सुरुवात केली. कॉस्ट्यूम आमचा ठरलेला होता की आम्ही नी लेंथपर्यंतचे घागरे घालणार होतो, जसं की आयटम गर्ल्स परफॉर्म करतात तशा काइंड ऑफ घालणार होतो. आणि शोधाशोध चालू झाली. खूप शोधूनही आम्हाला नी लेंथचा घागरा मिळाला नव्हता. मग आम्ही ठरवलं की ठीक आहे, आपण लॉंग घागरे घेऊ आणि मग त्याचं शॉर्ट घागरे बनवू असं ठरवलं. पण मग एकसारखे कलर मिळत नव्हते. मग त्याच्यासाठी परत शोधाशोध केली. फायनली एकसारखे कलर मिळाले आणि नंतर ते अल्टरसाठी टाकले. 3-4 ठिकाणी अल्टरला विचारलं, ते लोक नाही म्हटले. इथे थोडंसं रिफ्रेशमेंट टाईम घेतला होता. आम्ही प्रियांकाचा बड्डे सेलिब्रेट केला होता आणि खरंच खूप छान मोमेंट होते, छान गोष्टी होत्या. आणि इकडे एन्जॉय करून पुन्हा आम्ही ड्रेसच्या कामाला लागणार होतो. तर आजचा दिवस आमचा ब्रेकचा होता आणि खूप सारी मस्ती, खूप सारी मजेसोबत हा दिवस आमचा छान गेला. थँक्यू प्रगती आणि प्रियांका. खरंच खूप गोड आहे प्रगती आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि हा दिवस तर बड्डेवाला तर खूप भारी गेला. आणि पुन्हा आम्ही लागलो आमच्या कामाला. इथं ड्रेससाठी पुन्हा धावपळ चालू झालेली आणि इकडे तुम्हाला एक्सपेरिमेंट पण बघायला मिळतील. आणि इथे ब्रेक टाईम आम्ही थोडीशी इडली खाल्लेली नादब्रह्मची, छान होती धार. आणि इथे परत ते हरतालिकेच्या पूजे दिवशीचा जो परफॉर्मन्स, जे प्रॅक्टिस होती ती मी व्हिडिओमध्ये ॲड केली आहे. त्याच्यानंतर आम्ही जे ड्रेसवरती एक्सपेरिमेंट केले ते फोटोसुद्धा मी याच्यामध्ये टाकलेले आहेत. हा आहे फर्स्ट एक्सपेरिमेंट, हा आहे सेकंड एक्सपेरिमेंट, थर्ड एक्सपेरिमेंट आणि फायनली हा आहे आमचा लूक. आणि खूप छान झाला. खरं तर आमचे टी शर्ट अगदी परफॉर्मन्सच्या शेवटच्या 6 वाजेपर्यंतसुद्धा आलेले नव्हते. 6:30ला मला ते मिळाले आणि फायनली आम्ही ते वेअर केले. आम्हाला वाटलं पण नव्हतं की ते आम्ही घालू शकू. आणि मग शेवटी हा आमचा असा फायनल लूक रेडी होता. पैंजणपासूनचे माथापट्टीपर्यंतचा खूप छान असा अनुभव होता आणि खूप छान गोष्टी झाल्या. परफॉर्मन्स पण खूप छान झाला. आणि एवढा छान लूकनंतर आम्ही दिवसभराची सगळी धावपळ आणि सगळी पळापळ विसरून गेलो होतो, कारण आम्हाला छान परफॉर्म करायचं होतं. आणि पुन्हा एकदा आम्ही वन्स मोरसुद्धा मिळवलेला होता. तिथे आमची थोडीशी रील, कुठे फोटोज चालू होते, कारण आमचा नंबर यायला वेळ होता. तोपर्यंत थोडा टाईमपास वगैरे केला. त्याच्यानंतर आम्ही परफॉर्म केलं आणि देन फायनली इथे रील्स वगैरे बनवून आम्ही ॲक्च्युली हा परफॉर्मन्स नंतरचा रील बनलेला आहे. याच्या आधी आम्ही स्टेजवरती छान परफॉर्म केलं होतं आणि मग येऊन उरलेल्या वेळात रात्री 12 नंतरचे हे गोष्टी, 11:30 नंतरच्या या गोष्टी आहेत रील वगैरे. तर बनलीच पाहिजे, कारण परत कधी भेटू, परत कधी असा लूक करू. तर हे सगळी रीलची प्रिपरेशन चालू होती. रील तुम्हाला शॉर्टमध्ये बघायला मिळेल आणि इवन आम्ही डान्सचा परफॉर्मन्स पण मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये थोडा अपलोड करेन, कारण इथे परत यूट्यूबला त्याचा कॉपीराईट येतो. ॲक्च्युली 4 वेगळी गाणी आहेत तरी कॉपीराईट बसतो आहे. आय डोंट नो वाय, पण ठीक आहे. तर हे सगळं छान आम्ही रील्स वगैरे बनवून फायनली 12 वाजता आम्ही आमच्या घरी गेलो. आणि छान झालं सगळं एकंदरीत. जितकी धावपळ झाली होती लास्ट मोमेंटला, तर असं वाटलं होतं की नकोच डान्स करायला, कारण इतकं सगळं ड्रेस बाबतीत झालं होतं ना की आम्ही सगळे फ्रस्ट्रेट झालो होतो ड्रेसला घेऊन, की आता काय होणार आहे काय माहिती. कारण हे टी शर्ट पण वेळेवर आले नव्हते, घरचे ब्लाऊज प्रत्येकाचे वेगवेगळे घातले गेले होते आणि काय लूक होणार होता, कसं फायनल दिसणार होतं हे काहीच माहिती नव्हतं. तर इथे मी तुम्हाला स्टेजचं पण थोडा, इथे आम्ही स्टेजला निघालेलो आहे आणि जाता गणपती बाप्पा मोरया असा
गजर केलेला आहे आणि इथं फायनली आम्ही स्टेज रॉक करून टाकलेलं होतं आणि खूप छान असा परफॉर्मन्स झाला होता. हा जो आम्ही व्हिडिओ अपलोड केला आहे हा वन्स मोरचा व्हिडिओ आहे. तर फायनली व्हिडिओ तुम्हाला पाहायलाच मिळेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.